नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नेक्स्ट जो टॉपिक आहे आपल्या चॅप्टरमध्ये तो आहे नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, रिलेशन बिटवीन रूट्स आणि ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन वेन रूट्स आर गिव्हन. असे 3 पॉईंट्स आहेत आपल्याला. बघा, नेचर ऑफ रूट म्हणजे काय? रूट कसल्या पद्धतीचं असणार आहे? रिअल असणार आहे की रिअल नसणार आहे, इक्वल असणार आहे की नसणार आहे, या 2 गोष्टीसाठी आपल्याला किमती माहिती असणार. किमती माहिती होती आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला किंमत जी आहे ना ती एवढ्या गोष्टीची लागते, ती म्हणजे बी वर्ग वजा 4ac. बी वर्ग वजा 4ac याच किमतीला डेल्टा असं नाव आहे आणि यालाच डिस्क्रिमिनंट असं सुद्धा म्हणतात. डिस्क्रिमिनंटला मराठीत शब्द आहे तो म्हणजे विवेचक. म्हणजे डेल्टाची किंमत जी काही येईल त्या किमतीवरून आपण त्या रूट्सचं नेचर आपण सांगू शकतो. पूर्ण इक्वेशनचे रूट्स न काढता सुद्धा आपल्याला ही गोष्ट करता येते. मग इथे काय काय आहेत आपल्याकडे? डेल्टा किंवा बी वर्ग वजा 4ac या किमतीवरून जर डेल्टाची किंमत 0 आली, इफ डेल्टा इज इक्वल टू 0 देन रूट्स आर रियल अँड इक्वल. म्हणजे येणारी जी काही मुळं आहेत ती रियल नंबर्स आणि इक्वल असतील, वास्तव संख्या सुद्धा असतील आणि दोन्ही रूट्स एकच असतील. दुसरी अट काय असेल? डेल्टाची किंमत जी आहे ते पॉझिटिव्हमध्ये आहे. डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 देन काय होतं आहे? तर रूट्स आर रियल बट नॉट इक्वल किंवा अनइक्वल. रूट्स आर रियल बट नॉट इक्वल किंवा अनइक्वल. आणि तिसरी जी कंडिशन आहे किंवा तिसरी जी पॉसिबिलिटी आहे ती म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू जी आहे ती मायनसमध्ये येण्याची शक्यता आहे. मग डेल्टा इज लेस दॅन 0 ज्यावेळेस असेल त्यावेळेस रूट्स आर नॉट रियल. म्हणजे लक्षात घ्या एक गोष्ट, बी वर्ग वजा 4ac ची किंमत आपण काढली म्हणजे डेल्टाची किंमत मायनसमध्ये जर आलं तर वर्गमुळात वजा 12 अशी काही किंमत आली तर याची काही किंमत आपल्याला काढता येत नाही. अशी संख्या अस्तित्वातच नाही. अस्तित्वात नसेल तर रिअल रूट्स हे मिळणार नाहीत आपल्याला. त्याच्यानंतर काय दिलेले? रिलेशन बिटवीन रूट्स. रूट्स काय होते आपले? अल्फा आणि बीटा. या अल्फा आणि बीटामध्ये काही रिलेशन्स आहेत. काय रिलेशन आहे? अल्फा प्लस बीटा असं जर आपण केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळते ती म्हणजे -b/a आणि अल्फा इंटू बीटा याच्यासाठीच आपल्याला व्हॅल्यू काय मिळते तर c/a. अशा 2 गोष्टी आपल्याला मिळतील. अल्फा प्लस बीटा बरोबर -b/a, अल्फा इंटू बीटा बरोबर c/a. त्याच्यानंतर टू ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन वेन रूट्स आर गिव्हन. रूट्स काय दिलेले आपल्याला? अल्फा आणि बीटा रूट्स असे दिलेले. या 2 रूट्स दिलेले असताना आपल्याला इक्वेशन तयार करायचे. मग तयार करण्यासाठीचा फॉर्म्युला काय? x² मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करते. अल्फा आणि बीटाची किमती ठेवून द्यायच्या. आपल्याला जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन लागणार आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळून जातं. आता आपण करूया प्रॅक्टिस सेट 2.5. त्यातला पहिला प्रश्न दिलेला बघा आपल्याला. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 आणि b वर्ग वजा 4ac. याचा अर्थ डेल्टाची किंमत आपल्याला दिलेली. डेल्टा इज इक्वल टू 5 अँड डेल्टा इज इक्वल टू -5 अशा 2 गोष्टी दिलेल्या आहेत. आणि नेचर ऑफ रूट्स काय असेल विचारले. मग अशी बघितल्याप्रमाणे डेल्टाची किंमत जर पॉझिटिव्ह असेल तर नेचर ऑफ रूट्स काय असतं? तर रूट्स आर रियल अँड अनइक्वल. आणि दुसऱ्या बाजूला डेल्टाची किंमत -5 आलेली म्हणजे डेल्टाची किंमत मायनस असताना काय असतं? रूट्स आर नॉट रियल. दुसरा क्वेश्चन काय दिलेला आहे? सम ऑफ रूट्स इज इक्वल टू -7. याचा अर्थ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -7 दिलेलं. आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स दिलेलं आपल्याला 2 म्हणजे अल्फा इंटू बीटा दिलेलं आपल्याला. काय काढायला सांगितले? क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल असं विचारलं. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे? x² मायनस अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. x² मायनस अल्फा प्लस बीटाची किंमत किती दिलेली आहे? -7 प्लस 2 वेळा मायनस आले त्यामुळे काळजीपूर्वक -7 प्लस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे? 2 इज इक्वल टू 0. x² मायनस मायनस प्लस x राहिला इकडं मायनस 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 प्लस 7x
plus 2 is equal to 0. If alpha and beta at roots of 2x square minus 4x minus 3 is equal to 0, then alpha plus beta is equal to what and alpha into beta is equal to what असा एक प्रश्न विचारला आपल्याला. इथे आपल्याला a b c च्या किमती काय आहेत बघा. a बरोबर 2 आहे, b बरोबर -4 आहे आणि c बरोबर -3 आहे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपण कशी काढतो? मायनस बी बाय ए. मायनस बी बाय ए ची किंमत किती येते आता? मायनस हे फॉर्म्युलेमधले मायनस हे -4 डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू किती आहे? 2 मायनस मायनस प्लस 4 डिवायडेड बाय 2 2 डिवायडेड 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 आणि अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपल्याला कशी मिळते? तर सी बाय ए या स्वरूपात मिळते. सी ची व्हॅल्यू किती आहे? -3. ए ची व्हॅल्यू किती आहे? 2 म्हणजे -3/2 हे अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. दुसरा प्रश्न काय दिला आपल्याला? फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय? एक डेल्टा किंवा बी वर्ग वजा 4ac दोन्हीपैकी कसं येऊ शकतं? परीक्षेमध्ये पण येताना डेल्टाची व्हॅल्यू काढा किंवा बी वर्ग वजा 4ac किंमत काढा किंवा डिस्क्रिमिनंटची किंमत काढा असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. कसा काढायचा जाते? तर काय बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढली उत्तर येणार तुमचं. काय आता इथे तुम्हाला दिलेले डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ए कंपेअर करू. ए इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट 1, बी इज इक्वल टू एक्सचं कोएफिशियंट 7, सी इज इक्वल टू कॉन्स्टंट -1. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बीचा वर्ग 7 वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले वजा 1 7चा वर्ग 49 वजा वजा आधी 49 4 गुणिले गुणिले म्हणजे 4 49 आणि 4 53. बाकी काही विचारलेलं नाही आपल्याला, त्यामुळे पुढचं उत्तर काही लिहायची गरज नाही. त्याच्या पुढच्या गणितामध्ये 2y² - 5y + 10 इज इक्वल टू 0. ए ची व्हॅल्यू दिलेली आहे 2, बी दिलेलं आहे -5, सी दिलेलं आहे 10. आता किंमत कशाची काढायची? डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. बीचा वर्ग -5 स्क्वेअर -4 इंटू 2 इंटू 10 -5 स्क्वेअर म्हणजे 25 -4 इंटू 2 इंटू 10 4 इंटू 2 8 8 इंटू 10 80 25 - 80 80 - 25 इज इक्वल टू 55 साइन मायनस. तिसऱ्या गणितामध्ये काय दिलं आपल्याला? ए इज इक्वल टू √2, बी इज इक्वल टू 4, सी इज इक्वल टू 2√2. कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. बी ची व्हॅल्यू 4² - 4 इंटू ए ची व्हॅल्यू आहे √2 इंटू सी ची व्हॅल्यू आहे 2√2. 4चा वर्ग 16 वजा 4 गुणिले. आता इथे गुणाकार करत असताना कसं गुणाकार करायचा बघा. 4 गुणिले जे पूर्ण संख्या आहेत त्या दोघांचा गुणाकार करू. 4 गुणिले 2 म्हणजे 8 आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात 4 याचा अर्थ 2. 16 गुणिले 16 वजा 8 2 16 16 वजा 16 म्हणजे 0. अशा पद्धतीने आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू इथे काढता येते. नंबर 4 काय दिलं आपल्याला? डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स. आता याचा अर्थ काय होते? आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू काढावी लागेल. डेल्टाची व्हॅल्यूवरून आपल्याला नेचर काय येणार आहे ते सांगावं लागेल. मग इथे पण मग सारखंच गणित करायचं आपल्याला. कंपेअर करूया आधी. ए ची व्हॅल्यू x² कोएफिशियंट, बी ची व्हॅल्यू एक्सचा कोएफिशियंट, सी म्हणजे कॉन्स्टंट. डेल्टाची व्हॅल्यू काढूया. डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. b² किती आता? -4चा स्क्वेअर -4 इंटू ए इंटू सी 4चा स्क्वेअर 16 -4 इंटू 1 इंटू 4 4 1 4 4 चौक 16 16 वजा 16 म्हणजे 0. देअरफॉर डेल्टाची व्हॅल्यू जर 0 आली तर देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 0. देअरफॉर काय असतं? रूट्स आर रियल अँड इक्वल. रूट्स आर रियल अँड इक्वल. सेम असं दुसरं गणित करायचं आपल्याला. काय दिलेलं इथे? ए ची व्हॅल्यू y² कोएफिशियंट, बी ची व्हॅल्यू वायचा कोएफिशियंट, सी म्हणजे कॉन्स्टंट. डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac -7चा स्क्वेअर -4 इंटू ए ची व्हॅल्यू 2, सी ची व्हॅल्यू आहे 2 -7चा स्क्वेअर +49 -4 इंटू 2 इंटू 2 4 2 8 8 2 16 49 - 16 इज इक्वल टू 33. Therefore
डेल्टाच्या व्हॅल्यूला इथे काय पॉझिटिव्ह आहे, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. देअरफॉर नेचर काय असणार आहे, रूट्स आर रियल अँड अनइक्वल किंवा नॉट इक्वल. सिमिलरली तिसरं गणित आपण करूया. m² + 2m + 9 = 0. इथे कम्पेअर करून ए बी सीच्या व्हॅल्यूकडे ए ची व्हॅल्यू येते 1, बी ची व्हॅल्यू येते 2, सी ची व्हॅल्यू येते 9. आता डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. बी ची व्हॅल्यू किती आहे 2, 2चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले सी ची व्हॅल्यू 9, 2चा वर्ग 4 वजा 4 × 4, 4 × 9 = 36. 4 - 36, 36 मधनं 4 गेले 32, साईन मायनसचं. आता इथे डेल्टाची व्हॅल्यू जी आहे ती लेस दॅन 0 आहे, डेल्टा इज लेस दॅन 0. देअरफॉर रूट्स आर नॉट रिअल. इक्वल आहेत की नाही ते सांगायची गरज नाही, रिअल नाही त्याच्यामुळे बाकी काही सांगायचं नाही. क्वेश्चन नंबर 5 काय दिले आपल्याला, फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन. रूट्स आपल्याला दिलेले आहेत आणि त्याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचे. त्यासाठीचा फॉर्म्युला जो होता तो काय फॉर्म्युला होता, x² - अल्फा + बीटा x + अल्फा × बीटा = 0. अशा पद्धतीने आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचे. आता काय काय दिलेलं आपल्याला इथे 2 रूट्स दिलेले, कोणाला एकाला अल्फा म्हणा, कोणाला एकाला बीटा करा. देअरफॉर अल्फा + बीटा = 0 + 4 म्हणजे 4 आणि अल्फा × बीटा म्हणजे 0 × 4, 0 × 4 म्हणजे 0. देअरफॉर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय मिळणार आपल्याला, x² - अल्फा + बीटा x + अल्फा × बीटा = 0. देअरफॉर x² किंमत ठेवूया. अल्फा + बीटाची किंमत आपण काढलेली ती म्हणजे 4x + अल्फा × बीटाची व्हॅल्यू आलेली 0. x म्हणजे देअरफॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय म्हणतात आपल्याला, x² - 4x = 0. एक झालं. दुसरं गणित करून बघूया. का दुसऱ्या गणितात काय दिलेलं आपल्याला, अल्फाची व्हॅल्यू 3 आणि बीटाची व्हॅल्यू -10. अल्फा + बीटाची किंमत काढून घेऊया आधी. अल्फा + बीटा 3 - 10, 3 - 10 = 10 - 3 म्हणजे 7, ऑपोजिट साईड मोठ्या संख्येचं साईन म्हणजे -7. अल्फा × बीटा = 3 × -10 which is equal to -30. Therefore required quadratic equation is काय असणार आहे तर x² - अल्फा + बीटा x + अल्फा × बीटा = 0. Therefore x² - अल्फा + बीटाची व्हॅल्यू किती आलेली आपली तर -7. आता इथे पण बघा मायनस मायनस 2 वेळा आलेले, त्यामुळे काळजीपूर्वक -7x + अल्फा × बीटाची व्हॅल्यू किती आलेली तर -30. -30 = 0. x² - 7x -30 = 0 is the required quadratic equation. तिसऱ्या गणितात काय दिलेलं आपल्याला, अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू 1/2 आणि वजा 1/2. अल्फा = 1/2 and बीटा = -1/2. Therefore अल्फा + बीटा अल्फा + बीटाची व्हॅल्यू काय येणार आहे 1/2 वजा 1/2. 1/2 वजा 1/2 म्हणजे 0 आणि अल्फा × बीटाची व्हॅल्यू काय येणार आहे, अल्फा × बीटा बरोबर 1/2 गुणिले वजा 1/2. अंशांशाचा गुणाकार होईल -1 छेदाछेदाचा गुणाकार 4. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल तर इथं the required quadratic equation is x² - अल्फा + बीटा x + अल्फा × बीटा = 0. Therefore x² - अल्फा + बीटाची व्हॅल्यू किती आलेली तर 0x + अल्फा × बीटाची व्हॅल्यू किती आलेली -1/4 = 0. Therefore quadratic equation काय मिळालं आपल्याला x². 0 × x म्हणजे 0 असणार, -1/4 = 0. अशा पद्धतीने हे मिळते. अजून एक गणित आहे ते पण लगेच करूया आपण. 2 - √5 आणि 2 + √5 असं एक रूट्स दिलेले आहेत आपल्याला. म्हणजे देअरफॉर इथे काय मिळतं आपल्याला, अल्फा = 2 - √5 किंवा 2 घ्या, काय मागं पुढं झालं तर काही फरक पडत नाही. 2 - √5
Therefore, alpha plus beta is equal to 2 plus root 5 plus 2 minus root 5. आता इथे काय होतं बघ, प्लस रूट 5 मायनस रूट 5 कॅन्सल होऊन जाईल. 2 plus 2 म्हणजे 4 आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय, 2 plus root 5 इंटू 2 minus root 5. इथे काय आला आता, a plus b a minus b म्हणजे हे फॉर्म्युला आता कुठला येतो, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट a प्लस बी इन सेकंड ब्रॅकेट a मायनस बी. हा फॉर्म्युला आपण इथे देऊ शकतो डायरेक्ट. आता याचं काय होणार आहे, ए स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर 4 मायनस रूट 5चा स्क्वेअर किती येणार आहे 5. वापस ते लिहू आपण, 2 स्क्वेअर मायनस रूट 5चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4 मायनस 5 which is equal to -1. Therefore, a required quadratic equation is काय असणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची किंमत किती आली तर 4x प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आलेली -1 इज इक्वल टू 0. क्वेश्चन नंबर 5 काय दिले आपल्याला, स्टार केलेला क्वेश्चन आहे. सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट, फाइंड k इफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0. इक्वेशन काय दिलेलं आपल्याला, कंडिशन काय दिलेली आहे हे पण समजून घ्या. बघ, सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, रूट्स आपल्याला आधी मानावे लागतील. लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ given quadratic equation by given condition. काय कंडिशन दिली आपल्याला, सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू इज डबल देअर प्रोडक्ट, याचा अर्थ 2 अल्फा इंटू बीटा. आता हे कंडिशन दिलेली आपल्याला. आता आपल्याला अल्फा प्लस बीटाची किंमत काढता येते, अल्फा इंटू बीटाची किंमत काढता येते, त्याच्यावर गणितात आपल्याला काहीतरी करता येतं. काय दिलेलं आहे आपल्याला, क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला काय दिलेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं आहे ते म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0. आता या इक्वेशनला जर आपण कम्पेअर केलं तर काय लक्षात येतं बघ, हे पूर्ण जे आहे ते कॉन्स्टंट आहे. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू मायनस 4k. इथे काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं, एक्सचा कोएफिशियंट 4k, k कॉन्स्टंट आहे. k ची व्हॅल्यू काहीतरी येणार आहे, 1 2 3 4 अशी काहीतरी येणार आहे, म्हणजे या दोघांचा गुणाकार करून इथं व्हॅल्यू येणार आहे. आणि k प्लस 3 हा पूर्ण कॉन्स्टंट आहे, म्हणजे c ची व्हॅल्यू. आता अल्फा प्लस बीटा काढतो आपण, कशा पद्धतीने काढतो, अल्फा प्लस बीटा मायनस बी पाहिजे, मायनस बी मायनस 4k डिवाइडेड बाय याची व्हॅल्यू इथे 1 मायनस मायनस काय होईल प्लस 4k. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली 4k. तुला वाटलंच तर इक्वेशन नंबर 1 देऊन ठेव. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढायची आपल्याला. अल्फा इंटू बीटा काय असतं, c बाय a ची व्हॅल्यू c काय आपलं k प्लस 3, a ची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे काय मिळणार आपल्याला इथे k प्लस 3. हे इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3. 1 2 3 कम्पेअर करू एकमेकांसोबत आणि त्याच्यावरून आपल्याला काय उत्तर मिळतं बघू. फ्रॉम 1 2 and 3 we get काय मिळते आपल्याला, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आलेली 4k इज इक्वल टू 2 इंटू अल्फा बीटा. 2 इंटू अल्फा बीटाची किंमत किती आलेली आहे, 2 इंटू अल्फा बीटाची किंमत आलेली k प्लस 3. 4k इज इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय करू, 2 इंटू k 2k प्लस 2 इंटू 3 6. 2k बरोबरच्या पाठीमागे घेऊन 4k मायनस 2k इज इक्वल टू 6. 4k मायनस 2k म्हणजे 2k इज इक्वल टू 6. देअरफॉर k इज इक्वल टू काय होते 6 डिवाइडेड बाय 2. देअरफॉर k इज इक्वल टू 3. k इज इक्वल टू 3. सहावा क्वेश्चन काय दिला आपल्याला बघा, अल्फा प्लस बीटा रूट्स ऑफ इक्वेशन y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. देन फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा स्क्वेअर.
आता अशा पद्धतीचे कुठलेही फॉर्म्युले आपल्याकडे नाही आहेत. या फॉर्म्युल्यांसाठी आपल्याकडे काही फॉर्म्युले आहेत जे आपल्याला मॉडिफाय करून ह्या फॉर्म्युला आपल्याला मिळेल. काय फॉर्म्युला मिळते बघा, ए प्लस बी स्क्वेअर, याचं जर आपण एक्सपान्शन केलं तर आपल्याला काय मिळते, तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, अशा पद्धतीने एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. तर या फॉर्म्युला मॉडिफाय करून आपल्याला या फॉर्म्युल्याची किंमत काढता येईल. असं का बरं करायचं आहे आपल्याला, तर आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या कशाची किमती मिळणार आहेत आपल्याला, तर अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा या दोनच किमती आपल्याला मिळणार आहेत. अल्फा स्क्वेअरची किंमत काय असेल किंवा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची किंमत काय असेल अशी कुठलीही किंमत आपल्याला मिळणार नाही. आता इथे काय मिळते बघा, ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, फक्त रिअरेंज करतो याला, आणि प्लस 2a. आता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची किंमत आपल्याला पाहिजे. काय मिळेल, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी होल स्क्वेअर मायनस 2 इंटू ए बी. अशा पद्धतीने फॉर्म्युला मॉडिफाय करून आपल्याला किंमत मिळेल. आता ए प्लस बी, ए आणि बीच्या जागेवर अल्फा आणि बीटा ठेवून बघा काय मिळतं तुम्हाला. ते अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा इंटू बीटा. आता किंमत काढता येईल का, काढता येते. अल्फा प्लस बीटाची किंमत आपल्याला काढता येते आणि अल्फा इंटू बीटाची किंमत पण आपल्याला काढता येते. त्यामुळे हे गणित आता करता येईल आपल्याला. काय दिलेलं आपल्याला, क्वाड्रॅटिक इक्वेशन काय दिले आपल्याला बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन इज y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. देअरफॉर a इज इक्वल टू 1 कम्पेअर करून घेऊ, b इज इक्वल टू मायनस 2, c इज इक्वल टू मायनस 7. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय ए. मायनस बी बाय ए म्हणजे काय, मायनस बीची व्हॅल्यू मायनस 2 डिवाइडेड बाय 1, मायनस 2 मायनस मायनस प्लस 2. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी बाय ए. सीची व्हॅल्यू आहे मायनस 7, बीची व्हॅल्यू 1, मायनस 7 बाय 1 म्हणजे मायनस 7. आता तो फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला मार्जिनमध्ये कुठेतरी लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला तो फॉर्म्युला आपण कळता येईल. पहिले गणित बघूया आपण. काय दिलेलं आहे आपल्याला, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आपला, अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा इंटू बीटा. अल्फा प्लस बीटाची किंमत किती आली आपली, अल्फा प्लस बीटाची किंमत आली 2 स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा बीटा. अल्फा बीटाची किंमत किती आली मायनस 7. 2 स्क्वेअर म्हणजे 4 मायनस 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 प्लस 7 इंटू 2 म्हणजे 14. मग अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची किंमत किती आली 18. दुसरा एक फॉर्म्युला आपल्याला तयार करावा लागेल, तो काय असेल, ए प्लस बी होल क्यूब. आता ए प्लस बी होल क्यूबचा एक फॉर्म्युला आपल्याकडे, तो काय, ए क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा प्लस बी क्यूब, असा एक फॉर्म्युला आपल्याला. तर या फॉर्म्युल्याला रिअरेंज करून आपल्याला काय म्हणते बघा, ए प्लस बी होल क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. आता ए क्यूब प्लस बी क्यूबची किंमत आपल्याला इथे मिळेल. देअरफॉर ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू काय मिळते, ए प्लस बी होल क्यूब, ए प्लस 3 अल्फा बीटा मायनस 3 अल्फा बीटा होतील इकडे आल्यावर, मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. फॉर्म्युला चेक करा, सॉरी ए बी आहे इथं आपण वापरलेलं, ए बी ए प्लस बी. यालाच अल्फा बीटामध्ये कन्वर्ट करून घेऊया. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. आता आपल्याकडे बघा, अल्फा प्लस बीटाची किंमत आहे, अल्फा इंटू बीटाची किंमत आहे, म्हणजे आपल्याला सोडवता येतं. दुसरं गणित करूया आता लगेच. दुसरं गणित काय दिलेलं आपल्याला, देअरफॉर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा होल क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. फॉर्म्युला कुठेतरी लिहून ठेवा साईडला, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल समजायला. अल्फा प्लस बीटाची किंमत किती आलेली आहे आपली, अल्फा प्लस बीटाची किंमत आपण काढलेली आहे ती म्हणजे 2चा क्यूब मायनस 3 इंटू अल्फा बीटा. अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आहे मायनस 7 इंटू अल्फा प्लस बीटा आहे परत म्हणजे 2 क्यूब 8 मायनस 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 प्लस 3 इंटू 7 इंटू 2, 3 इंटू 7 21, 21 इंटू 2 42 प्लस 8 इज इक्वल टू 50.
म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची किंमत किती आली 50. शेवटचा एक प्रश्न काय दिला आपल्याला बघा, रूट्स ऑफ इच ऑफ द क्वाड्रॅटिक फंक्शन आर रिअल अँड इक्वल देन फाइंड के. रिअल अँड इक्वल आहे याचा अर्थ समजून घ्या, रिअल अँड इक्वल आहे याचा अर्थ डेल्टाची किंमत 0 आहे. डेल्टाची किंमत 0 गृहीत धरून आपण हे गणित काढून केची किंमत काढू शकतो. ए बी सीच्या किमती काढूया. ए इज इक्वल टू 3, बी इज इक्वल टू वायचा कोएफिशियंट के आहे, सी इज इक्वल टू 12. आता हे कम्पेअर करून झालेल्या आपल्या किमती पण मिळालेल्या आहेत. आता इथे आता काय काढायचं आपल्याला, तर रूट्स गिवन काय दिलेलं आपल्याला, रूट्स आर रिअल अँड इक्वल, रूट्स आर रिअल अँड इक्वल, therefore delta is equal to b square minus 4ac is equal to 0. but b square minus 4ac is equal to 0. b ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, k चा स्क्वेअर minus 4 into a ची व्हॅल्यू 3 into 12 is equal to 0. k स्क्वेअर minus 4 त्रिक 12, 12 गुणिले 12 म्हणजे 144 बरोबर 0. therefore k स्क्वेअर is equal to किती आलं, 0 plus 144 म्हणजे 144. therefore रूट्स काढूया दोन्ही बाजूचे. k इज इक्वल टू 144 वरून काढायचं 12 येतं, पण ते किती अधिक वजा 12 म्हणजे k बरोबर किती येते आपल्याकडे 12 किंवा वजा 12 प्लस 12 और मायनस 12. दुसऱ्या गणितामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, kx इन ब्रॅकेट x मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. याला आधी मल्टिप्लाय करून घेऊया आपण. kx ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, kx गुणिले x म्हणजे x, kx स्क्वेअर मायनस 2kx प्लस 6 इज इक्वल टू 0. जनरल फॉर्ममध्ये आलेलं आहे. a ची किंमत आहे k, b ची किंमत आहे मायनस 2k आणि c ची किंमत आहे 6. कम्पेअर केल्यानंतर आपल्याला किमती मिळतील. आपल्याला काय दिलेलं आहे, गिवन रूट्स आर रिअल अँड इक्वल, therefore delta is equal to b square minus 4ac is equal to 0. एक एक किंमत ठेवूया. b ची किंमत किती आहे मायनस 2k स्क्वेअर मायनस 4 इंटू a इंटू c इज इक्वल टू 0. 2k स्क्वेअर म्हणजे 4k स्क्वेअर मायनस साइन 24k इज इक्वल टू 0. 4k कॉमन मिळेल इथे. 4k कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहते, k मायनस 6 इज इक्वल टू 0. दोन संख्यांचा गुणाकार शून्य याचा अर्थ एक तर पहिली संख्या शून्य म्हणजे 4k बरोबर 3 0 किंवा k मायनस 6 इज इक्वल टू 3 0. 4k इज इक्वल टू 0 जर असेल तर k बरोबर किती असेल 0 असेल आणि k बरोबर किती, k मायनस 6 बरोबर 0 म्हणजे 0 प्लस 6 म्हणजे प्लस 6 म्हणजे 0 और प्लस 6 अशा दोन किमती आपल्याला